नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अर्थातच दिनांक 15 ऑक्टोबर या दिवशी डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस असतो आणि या लेक्चरमध्ये आपण त्यांनी दिलेले मोटिवेशनल थॉट्स आणि त्यांच्याबद्दलची काही म्हणण्यापेक्षा संपूर्ण महत्त्वाची अशी माहिती अभ्यासणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडचं बेल आयकॉन पण दाबा. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे स्वतंत्र भारताच्या राष्ट्रपती पदावर येणारे 11वे तसेच राजकारणाशी कुठलाही प्रकारचा संपर्क नसणारे पहिले व्यक्ती होते. भारताच्या प्रगतीसाठी त्यांनी दिले असलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि त्यांनी केल्या असलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारत देश आजसुद्धा त्यांचं स्मरण करीत असतो. भारतीय जनतेच्या मनात त्यांच्याप्रती आजसुद्धा भरपूर आदर आहे. तसेच भारतीय जनतेचे ते सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होते. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे एरोस्पेस वैज्ञानिक होते. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊन भारताला एक नवीन दिशा दाखवली होती. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे खूप महान व्यक्ती होते. ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी अग्नी मिसाईलचे उड्डाण करून आपल्या देशाची शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली. याच कारणांमुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. अब्दुल कलाम हे खूप दूरदृष्टीचा विचार करणारे महान वैज्ञानिक होते. तसेच त्यांचे व्यक्तिमत्व खूपच महान होते. अब्दुल कलाम हे महान व्यक्तिमत्व असणारे एक प्रभावशाली वक्ता होते. तसेच ते प्रामाणिक आणि कुशल राजनीतिज्ञ सुद्धा होते. त्यांच्याकडून सर्वांनाच प्रेरणा मिळते कारण त्यांनी आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला आहे. आलेल्या परिस्थितीशी सामना करून त्यांनी आपल्या आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठले आहे. आजसुद्धा त्यांचे प्रेरणादायी विचार लाखो युवकांना आयुष्यात समोर जाण्यासाठी त्या युवकांच्या मनात एक ऊर्जा आणि जिद्द निर्माण करतात. चला तर जाणून घेऊया भारताच्या या महामहिम व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाशी जोडल्या असलेल्या काही विशेष गोष्टी. भारताचे मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं एक चित्र आहे. वास्तविक नाव अब्दुल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. जन्मतिथी अर्थात बर्थडे 15 ऑक्टोबर 1931, रामेश्वर, तामिळनाडू, ब्रिटिश भारत. त्यावेळेस ब्रिटिश भारत सरकार होतं. वडिलांचे नाव जैनुलाब्दीन मार्क कयार, आईचे नाव आशिमा जैनुलाब्दीन. विवाह झाला होता का नाही ते अविवाहित होते. शैक्षणिक योग्यता 1954मध्ये मद्रास विश्वविद्यालयामधून एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून आणि भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली आणि मृत्यू कधी झाल्यानंतर तर 27 जुलै 2015 शिलाँग, मेघालय, भारत येथे. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म, त्यांचा परिवार आणि त्यांचे सुरुवातीचे जीवन. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 साली तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम शहरातील धनुष्कोडी या गावात झाला, एका मच्छीमाराच्या कुटुंबात. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. ते त्यांच्या परिवारातील जैनुलाब्दीन आणि असिअम्मा यांचे सर्वात लहान संतान होते. अब्दुल कलाम यांच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची नव्हती.
त्यामुळे त्यांचे वडील मच्छीमार लोकांना आपली नाव भाड्याने देऊन आपल्या परिवाराचे पालनपोषण करीत असत. अब्दुल कलाम हे त्यांचा परिवारातील सर्वात लहान सदस्य होते. त्यांना 3 मोठे भाऊ आणि एक लहान बहीण होती. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच खूप परिश्रम करावे लागले होते. आपली खालावलेली परिस्थिती पाहून ते कधीच गडबडले नाही. याउलट ते त्यांच्या अंगी असलेल्या दृढ निश्चय सोबतच प्रामाणिकपणे मेहनत करीत आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत राहिले. अशा प्रकारे समोर जाऊन त्यांनी आपल्या जीवनात फार मोठे यश संपादन केले. अब्दुल कलाम यांनी शिक्षणासाठी केलेले संघर्ष. अब्दुल कलाम यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वर शहरातील धनुषकोडी गावी एका गरीब कुटुंबात झाला असल्याने त्यांना आपल्या शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप कठीण परिस्थितींचा सामना करावा लागला. कलाम आपले शिक्षण घेत असताना पेपर वाटायचे काम करीत असत आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते त्यांचा शालेय खर्च भागवत असत. कलाम यांनी त्यांचे सुरुवातीचे शालेय शिक्षण रामनाथपुरम स्वार्ट्स मेट्रिक्युलेशन शाळेत पूर्ण केले. यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण 1950 साली तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे असणाऱ्या सेंट जोसेफ महाविद्यालयामधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम यांनी 1954 ते 57च्या कालावधी दरम्यान मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला होता. अशा प्रकारे त्यांनी कठीण परिस्थिती असताना देखील आपले शिक्षण घेणे सुरूच ठेवून काही कालावधीनंतर अब्दुल कलाम यांनी भारताचे सर्वात महान वैज्ञानिकच्या रूपात आपली ओळख संपूर्ण जगाला करून दिली. अब्दुल कलाम यांनी भारतातील सर्वोच्च पद असणारे देशाचा पहिला नागरिक म्हणून राष्ट्रपती पद भूषविले होते. ते पहिले असे राष्ट्रपती होते ज्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नव्हता. अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलाम यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO मध्ये वैज्ञानिक म्हणून काम सुरू करून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. अब्दुल कलाम यांची विचारश्रेणी खूपच दूरवरची असल्याने ते नेहमीच काहीतरी नवीन आणि मोठं करण्याचा उद्देश आपल्या मनाशी बाळगत असत. त्यांनी आपल्या वैज्ञानिकच्या कारकिर्दीत सुरुवातीला एका छोट्याशा हेलिकॉप्टरचे डिझाईन तयार करून लोकांमध्ये स्वतःचा ठसा उमटून दिला होता. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO येथे काही काळ नोकरी केल्यानंतर ते इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्चचे सदस्यसुद्धा राहिले होते. यानंतर 1962 मध्ये ते भारताचे महत्त्वपूर्ण संघटन असलेल्या भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन अर्थात इस्रो सोबत जुळले होते. 1962 पासून 1982च्या कालावधीपर्यंत ते इस्रोसोबत जुळलेले होते. या दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली होती. अब्दुल कलाम यांना भारताच्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी देण्यात आली होती. अब्दुल कलाम हे त्या ठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टरच्या पदावर कार्यरत असताना त्यांनी भारतात आपले पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान SLV-3 तयार केले. यानंतर या यानाला 1980 मध्ये पृथ्वीच्या कक्षेजवळ स्थानापन्न केले होते. अब्दुल कलाम यांच्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लबचे सदस्य बनवण्यात आले. विलक्षण प्रतिभावंताचे धनी असणारे अब्दुल कलाम यांनी स्वदेशी गाइडेड मिसाईलचे डिझाईन तयार केले होते. या डिझाईनसाठी त्यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला होता. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अग्नी आणि पृथ्वीसारख्या मिसाईल तयार करून त्यांनी फक्त विज्ञान क्षेत्रातच आपले महत्त्वपूर्ण योगदानच नाही दिले, तर त्यांनी भारत देशाला संपूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी देखील आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. यानंतर
1992 पासून 1999च्या कालावधी दरम्यान जेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांची सत्ता होती, त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी भारताचे रक्षा मंत्री यांचे रक्षा सल्लागार म्हणून देखील काम केले होते. याच दरम्यान अब्दुल कलाम यांच्या निर्देशनात दुसऱ्यांदा राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी अणूच्या यशस्वीपणे चाचण्या घेण्यात आल्या होत्या. अशा तऱ्हेने भारत देश अण्वस्त्र निर्मिती करणारा अणुशक्ती संपन्न आणि समृद्ध देश बनला. भारताच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदावर कार्य केलेल्या अब्दुल कलामांनी भारतातील वैज्ञानिक क्षेत्रामध्ये उन्नती आणि विकासाकरता व्हिजन 2020 दिले आहे आणि ते सध्या पण होते आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1982 साली डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी DRDLA चे संचालक बनविण्यात आले होते. याच दरम्यान त्यांना अण्णा युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टर ही पदवी देऊन गौरवण्यात आले होते. अब्दुल कलाम यांनी डॉक्टर VS अरुणाचलम यांच्याबरोबर इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमाची योजना तयार केली होती. याशिवाय अब्दुल कलाम यांच्या अध्यक्षतेखाली स्वदेशी क्षेपणास्त्रांचा विकास करण्यासाठी एक संघटना तयार करण्यात आली होती. त्याच ठिकाणी सर्वात पहिले मध्यम आणि मर्यादित ठिकाणापर्यंत मार करणारे क्षेपणास्त्र बनवण्यावर जोर देण्यात आला. यानंतर जमिनीवरून हवेत वार करणारे टँकभेदी मिसाईल आणि रिएंट्री एक्सपेरिमेंटल लॉन्च व्हेकल बनवण्यावर जोर देण्यात आला होता. यानंतर जमिनीवरून हवेत वार करणारे टँकभेदी मिसाईल आणि रिएंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च व्हेकल बनवण्यावर जोर देण्यात आला होता. दूरदृष्टी विचारशैलीचे व्यक्तिमत्व असणारे अब्दुल कलामांच्या नेतृत्वात सन 1988 साली पृथ्वी, सन 1985 मध्ये त्रिशूळ आणि सन 1988 मध्ये अग्नी क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आली होती. तसेच अब्दुल कलामांच्या अध्यक्षतेखाली आकाश नाग नावाची क्षेपणास्त्र सुद्धा बनवण्यात आली होती. ते सन हवे. तसेच अब्दुल कलामांच्या अध्यक्षतेत आकाश नाग नावाची क्षेपणास्त्र सुद्धा बनवण्यात आली होती. अब्दुल कलाम यांनी रशियाच्या संगतीने सन 1998 साली भारताने ब्रह्मोस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून सुपरसॉनिक क्रूज मिसाईलवर काम करण्यास सुरुवात केली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दल सांगायचे म्हणजे हे क्षेपणास्त्र जमीन, आकाश आणि समुद्र या ठिकाणी मारा करू शकते. याच वर्षी अब्दुल कलाम यांनी हृदय चिकित्सक सोमाराजू यांच्यासोबत मिळून एक स्वस्त कोरोनरी स्टेंटचा विकास केला, ज्याला कलाम राजू स्टेंट नाव देण्यात आले. अब्दुल कलाम यांनी विज्ञान क्षेत्रात दिले असलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि त्यात त्यांना मिळालेल्या यशाबद्दल आज त्यांचे नाव जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये मोजले लागले. आज त्यांची ख्याती मिसाईल मॅनच्या रूपाने जगाच्या चोहोदिशांना पसरलेली आहे. त्यांनी विज्ञान क्षेत्रात दिल्या असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना भरपूर मोठमोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राजकारणाशी कोणता संबंध नसणारे देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम. भारताचे मिसाईल मॅन म्हणून जगात प्रसिद्ध असणारे अब्दुल कलाम यांनी भारताच्या अग्नी क्षेपणास्त्राला उड्डाण दिले होते. तसेच त्यांनी भारताला अणुशक्तीच्या बाबतीत एक संपन्न राष्ट्र बनविले. विज्ञान आणि भारतीय संरक्षण क्षेत्रात त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे ते संपूर्ण विश्वात इतके प्रसिद्ध झाले होते की राजनीतिक जगतात त्यांच्या नावाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच रंगली होती. अब्दुल कलाम यांची प्रसिद्धी पाहून त्यांना सन 2002 साली NDAच्या युती सरकारने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी त्यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं होतं आणि विरोधी पक्षाने सुद्धा त्यांचा कुठल्याच प्रकारे विरोध न करता राष्ट्रपती पदासाठी स्वीकार केला.
अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती पदाच्या विरोधात लक्ष्मी सहगल उभ्या होत्या आणि अब्दुल कलाम यांनी त्यांचा भरपूर मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. त्यांनी सन 2002 साली भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. अब्दुल कलाम हे भारताचे पहिले असे राष्ट्रपती झाले होते ज्यांचा राजकारण्याशी कुठल्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता. त्याचप्रमाणे ते देशातील पहिले असे वैज्ञानिक होते जे राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारे अब्दुल कलाम हे एक महान वैज्ञानिक असल्याने देशातील सर्वच वैज्ञानिकांची मान अभिमानाने उंचावली गेली. देशाचा पहिला नागरिक या नात्याने देशातील सर्वोच्च पद असणाऱ्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीपैकी अब्दुल कलाम तिसरे असे राष्ट्रपती होते ज्यांना राष्ट्रपती पद स्वीकारण्याआधीच भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या आधी हा पुरस्कार डॉक्टर झाकीर हुसेन, डॉक्टर राधाकृष्णन यांना त्यांच्या राष्ट्रपती बनण्याआधीच देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर विराजमान असताना सुद्धा लोकांना भेटत असत. सर्वसाधारण लोकांच्या प्रती त्यांच्या मनात खूपच भाव होता. त्यामुळे ते लोकांच्या समस्येबाबत नेहमी तत्पर राहत होते. आपल्या लाडक्या राष्ट्रपतींना जेव्हा देशातील नागरिक पत्र पाठवित असत त्यावेळेला ते स्वतः त्या पत्रांना उत्तर देण्यासाठी आपल्या हाताने पत्र लिखाण करीत असत. याच कारणामुळे ते देशाच्या जनतेत लोकप्रिय होते आणि त्यांना लोकांचे राष्ट्रपती देखील म्हटलं जातं. अब्दुल कलाम यांच्या मतानुसार राष्ट्रपती पदावर असताना त्यांच्याद्वारे घेण्यात आलेला निर्णय सर्वात कठीण निर्णय होता तो. अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर असताना त्यांनी 2001 साली संसदेवर हल्ला करणाऱ्या मध्ये दोषी ठरलेल्या काश्मीरी आतंकवादी अफजल गुरुसोबतच 21 लोकांनी दयेची याचिका त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. परंतु त्यांनी 21 पैकी फक्त एकाच याचिकेवर दया दाखवल्यामुळे त्यांना लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. राष्ट्रपती पद सोडल्यानंतरचा प्रवास. भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवणारे डॉक्टर अब्दुल कलाम यांनी भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून 5 वर्ष कार्यभार सांभाळला होता. देशाच्या प्रती आपली सेवा देऊन सुद्धा ते आपल्या कामाप्रती खूपच प्रामाणिक आणि निष्ठावंत राहिले. राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अध्यापन, संशोधन, लेखन, सार्वजनिक सेवा यासारख्या कामांमध्ये त्यांनी मोठ्या जोमाने आणि प्रामाणिकपणाने कार्य केले. अब्दुल कलाम यांनी गेस्ट प्राध्यापक म्हणून बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये आपले योगदान दिले होते, जसे की ते अतिथी प्राध्यापक म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद यासारख्या संस्थेशी संबंधित ते जोडले गेले होते. अब्दुल कलाम यांनी प्राध्यापक असताना IIT हैदराबाद, अण्णा विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ येथे त्यांनी माहिती तंत्रज्ञान शिकविले. या व्यतिरिक्त अब्दुल कलाम यांनी बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थान सहकारी म्हणून देखील काम केले होतं. तिरुअनंतपुरममधील भारतीय अंतरिक्ष विज्ञान व तंत्रज्ञानाचे ते कुलगुरू पदसुद्धा त्यांनी सांभाळलं होतं. तसेच चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिले. अब्दुल कलाम यांचे विचार खूपच प्रभावशाली होते. त्यांची आपल्या देशाबद्दल असणारी विचारशैली नेहमी सकारात्मक होती. ते आपल्या देशाच्या विकास आणि प्रगतीबद्दल विचार करणारे महान व्यक्ती होत. अब्दुल कलाम यांनी आपल्या देशातील तरुणांचे भविष्य उज्ज्वल करिता त्यांनी आपला भारत देश भ्रष्टाचारमुक्त बनवा या उद्देशाने त्यांनी व्हॉट कॅन आय गिव्ह, मी काय देऊ शकतो हा उपक्रम राबवला होता. अब्दुल कलाम यांनी देशातील जनतेच्या मनात स्वतःबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण केली होती. अशा या महान नेत्याला आपल्या देशातील विद्यार्थ्यांप्रती खूपच आकर्षण होतं. अशा या महान नेत्यांची आपल्या देशातील विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकीची भावना पाहून अब्दुल कलाम यांना त्यांच्या या स्वभावाबद्दल संयुक्त राष्ट्रांनीही त्यांचा वाढदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून
साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुस्तके. भारताचे महान वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवणारे अब्दुल कलाम यांनी आपल्या देशासाठी खूप मोठे योगदान दिलं आहे. ते एका महान वैज्ञानिकाबरोबर एक कुशल राजनेता देखील होते. अब्दुल कलाम हे प्रख्यात अध्यापकासोबतच एक महान लेखक सुद्धा होते. कलाम साहेबांना सुरुवातीपासूनच लिखाण करण्याची खूप आवड होती. त्यांनी लिहिल्या असलेल्या काही पुस्तकांबद्दल आम्ही आपणाला सांगणार आहोत, जी खालीलप्रमाणे आहेत. इंडिया 2020 अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम, इग्नाइटेड माइंड्स, अनलिशिंग द पॉवर विदिन इंडिया, विंग्स ऑफ द फायर अँड ऑटोबायोग्राफी, Indomitable Spirit, Mission India, Advantage India, You Are Born to Blossom, Inspiring Thoughts, My Journey, The Luminous Sparks, Ignited. अब्दुल कलाम यांनी मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे कर्तृत्व. अब्दुल कलाम यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील तितकंच महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. यामुळेच त्यांना देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. या पुरस्काराबरोबर त्यांना पद्म पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. या व्यतिरिक्त अब्दुल कलाम यांना जगातील 35पेक्षा जास्त विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे आहे. वर्ष 1997 भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आलं. वर्ष 1990 भारत सरकारमार्फत पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. वर्ष 1981 भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. वर्ष 2011 IEEE होनोरी मेंबरशिप मानद सदस्यता. वर्ष 1997 इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. वर्ष 1998 भारत सरकारतर्फे वीर सावरकर पुरस्कार देण्यात आला. वर्ष 2000 अल्वर रिसर्च सेंटर चेन्नईतर्फे रामानुजन पुरस्कार देण्यात आला. वर्ष 2015 साली संयुक्त राष्ट्र संघाने कलामजी यांची जयंती जागतिक विद्यार्थी दिन म्हणून मान्य केली. अब्दुल कलाम यांनी आपल्या साधेपणा आणि दयाळूपणाच्या स्वभावामुळे देशातील जनतेच्या मनात स्वतःबद्दल आपुलकीची भावना निर्माण केली होती. मिसाईल मॅन म्हणून ख्याती मिळवणारे एक महान नेता, महान वैज्ञानिक तसेच अध्यापकाबरोबरच एक महान प्रख्यात लेखक म्हणून सुद्धा अब्दुल कलाम यांनी आपल्या सकारात्मक विचारांची छाप देशातील जनतेत सोडली होती. अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडणाऱ्या अब्दुल कलाम यांचा स्वभाव खूपच साधा आणि सरळ होता. त्यांच्या कामात ते कधीच दिरंगाई करत नसत. आपल्या कामाप्रती ते खूप बारकाईने विचार करून ते काम पूर्ण करीत असत. अब्दुल कलाम यांची सुरुवातीची बरीचशी परिस्थिती खूपच हलाखीची होती. त्यामुळे त्यांना बऱ्याच मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता. ते आलेल्या परिस्थितीशी मोठ्या जिद्दीने संघर्ष करीत अब्दुल कलाम यांनी आपल्या मनाशी बाळगलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ते एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे समोर जात राहिले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष करत देशाचे एक महान वैज्ञानिक आणि पहिले राजकारणाशी कोणता संबंध नसणारे पहिले राष्ट्रपती बनले होते. ते देशातील सर्व जनतेसाठी एक प्रेरणादायी बनले होते. आपल्या देशातील पहिल्या अग्निक्षेपणास्त्राला उड्डाण देणारे अब्दुल कलाम हे महान वैज्ञानिक बनले होते. त्यांच्या अंगी असणाऱ्या महान विचारशैली आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ते प्रत्येकांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांचे विचार नवयुवकांच्या मनात काही नवीन करण्यासाठी उत्साह निर्माण करतात. अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टी विचारशैलीच्या बद्दल आपल्याला अंदाज घ्यायचा असल्यास आपल्याला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आणि विचारांचे वाचन केल्यानंतरच समजू शकते. अब्दुल कलाम यांना असं म्हणायचं होतं की
स्वप्न ते नाहीत जे तुम्ही झोपेत असताना पाहता, तर स्वप्न ही अशी असायला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला झोपच आली नाही पाहिजे. या व्यतिरिक्त अब्दुल कलाम यांनी दिले असलेले सकारात्मक विचार आहेत जी नवयुवकांच्या मनात जीवनात समोर जाण्यास त्यांना उत्साह निर्माण करतात आणि आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. अब्दुल कलाम यांचे महान विचार. आपण करत असलेल्या कामात अपयश आल्यास पुन्हा प्रयत्न करणे कधीच थांबवू नका. या ठिकाणी फेल अपयशचा अर्थ होतो फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. आपल्याला मिळालेल्या पहिल्या यशानंतर आराम करण्याबाबत कधीच विचार करू नका, कारण यानंतर जर आपल्याला अपयश मिळाले तर सर्व लोक हेच म्हणतील की याच्या पहिले मिळाले यश हे नशिबानेच मिळाले असेल. सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या प्रकारे विचार करणे. जर आपणास सूर्यासारखे चमकायचे असेल तर पहिले त्याच्यासारखं जळावं लागतं. आपण आपल्या आयुष्यात हार कधीच नाही पत्करली पाहिजे आणि जीवनात येणाऱ्या समस्यांसमोर कधीच हारू नका. कोणतेही शिखर गाठण्यासाठी आपल्या मनात आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. मग ते माउंट एव्हरेस्टचं शिखर असो की आपल्या व्यवसायाचे. अब्दुल कलाम यांचे निधन. आपल्या भारत देशाला अणुशक्ती संपन्न बनवणारे अब्दुल कलाम यांना विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवणे खूप आवडत असे. प्रत्येक वेळेस त्यांनी एक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांची जिज्ञासा शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले. 25 जुलै 2015 रोजी कलाम जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग शिलाँग येथे आयोजित कार्यक्रमात व्याख्यान देत असताना अचानकपणे त्यांची तब्येत खराब झाली. यानंतर त्यांना तात्काळ शिलाँग येथील दवाखान्यात भरती करण्यात आलं. दवाखान्यात भरती केल्यानंतरही त्यांच्या तब्येतीत कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नव्हती. परिणामी याच ठिकाणी त्यांनी आपल्या जीवनातील अंतिम श्वास घेतला. अब्दुल कलाम यांची ख्याती संपूर्ण जगतात खूपच प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी देशातील लाखो लोकांचा जत्था त्या ठिकाणी आला होता. आपल्या लाडक्या राजनेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकांचा जमाव त्या ठिकाणी जमला होता. अब्दुल कलाम यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या रामेश्वरमधील पेत्रुक गावात करण्यात आला. अशा प्रकारे महान व्यक्तिमत्व असणाऱ्या या महान वैज्ञानिक राजनेत्याने जगाचा कायमचा निरोप घेतला. आज सुद्धा अशा या महान राजनेत्याच्या आठवणी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अब्दुल कलाम यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीने भारतात जन्म घेणे ही नक्कीच आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यांनी त्यांच्या जीवनात केला असलेल्या शिक्षणासाठीचा संघर्ष आपल्याला आयुष्यात जगण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. थँक्स अ लॉट.